तिरुपतीची रुसून आलेली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आल्याची कथा। गरुडाचल नावाचे एक मुनी आपली कन्या माधवी हिच्यासह एकदा विष्णूच्या भेटीस आले। विष्णूने त्यांचा आदर सत्कार केला। बालवयातील माधवी अजाणतेपणे विष्णूजवळ जाऊन बसली। हे पाहून लक्ष्मीला राग आला व तिने तिला घोड्याच्या तोंडाची होशील असा शाप दिला। हे ऐकून क्रोधित झालेल्या गरुडाचलाने लक्ष्मीला तो हत्तीन होशील असा शाप दिला। हत्तीन रूपातील लक्ष्मी येथे आली व तिने पापमुक्तीसाठी तपश्चर्या सुरू केली। ब्रह्मदेवाने तिला पापमुक्त करून तिचे नाव महालक्ष्मी ठेवले। या स्थानाविषयी कोल्हासूर वधाची कथा प्रचलित आहे। पुरातन काळी राक्षस कोल्हासुराने या परिसरात अनाचार माजवले होते। देवही त्यांच्यापुढे हतबल झाले होते। देवांनी प्रार्थना केल्यामुळे महालक्ष्मीने त्यांच्या युद्धाची तयारी केली। दोघांचं घनघोर युद्ध झालं। शेवटी महालक्ष्मी ब्रह्मास्त्राने त्याचं मस्तक उडवलं। अश्विन पंचमीस त्याचा वध झाला। मृत्यूसमयी त्याने या क्षेत्रास आपले नाव द्यावे असा वर मागितला। देवीने वर देताच त्याच्या मुखातून दिव्य तेज महालक्ष्मीच्या मुखात शिरलं। त्याच्या नावावरून या नगरीला कोल्हापूर हे नाव मिळाले। कोल्हासुराच्या वधानंतर आनंद उत्सवात देवदेवता ऋषीमुनी सर्वजण आले, पण त्र्यंबुली देवीला आमंत्रण देण्याचे राहून गेले। हे लक्षात आल्यावर इतर देवतांसह त्र्यंबुलीस पूर्वेकडच्या टेकडीवर भेटायला गेली। त्र्यंबुली रुसली होती। दूत काढून तिला येण्याची विनंती केली। तेव्हा तू करवीर क्षेत्रीचा माझा राग गेला पण येणार नाही असं तिनं सांगितलं व तिने तिथेच वास केला। तिरुपतीची रुसून आलेली पहिली पत्नी म्हणून महालक्ष्मी कोल्हापुरात आली कथाही सांगितली जाते। तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून येतात। बालाजी तोवर प्रसन्न होईल जोवर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, एकांची मान्यता आहे। तिरुपती आणि बालाजी देवस्थानामधील ही नात्याची कथा आहे। एकदा भृगु ऋषी भगवान विष्णूंकडे आले। त्यावेळी विष्णू शेषशायी असून निद्रा घेत होते, तर त्यांची लक्ष्मी त्यांचे पाय चेपत होती। भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा राग येऊन महर्षी भृगु यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्तप्रहार केला। भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली आणि भृगूंचे पाय चेपण्यास सुरुवात केली। भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला। ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली। देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून आजही कोल्हापूरमधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मीचा वास आहे। धन्यवाद।